6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस व योगायोगाने खासदार नवनीत राणा यांचाही वाढदिवस 6 एप्रिलचा आहे। या दुग्ध शर्करा योगानिमित्त 6 एप्रिलला हनुमानगढी येथे 501 जोडप्यांच्या हस्ते महायज्ञ करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदंड आयुष्य लाभावं व पंतप्रधानाच्या अब की बार 400 पारची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने होम हवन व महायज्ञ करण्यात आला। नवनीत राणा या निवडणुकीत जिंकणार अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत। हनुमानगढीवर नवनीत राणांचा वाढदिवस साजरा केला। जोशपूर्ण प्रतिक्रिया अनेकांनी दिल्यात, तसंच घोषणाही दिल्यात। 6 एप्रिल हा भाजपाचा वर्धापन दिन व महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा वाढदिवस। या दुग्ध शर्करा योगावर 501 जोडप्यांच्या वतीने महायज्ञाचं आयोजन हनुमानगढी येथे करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अब की बार 400 पार चा संकल्प पूर्ण होण्यासाठी तसंच पंतप्रधानांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभावं अशी प्रार्थनाही या निमित्ताने करण्यात आली। राणा दाम्पत्यांनी हवन केलं। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर वसुधा बोंडे यांनी देखील हवनात आहुती टाकल्यात। हनुमानगढ़ी नरेश की जय श्री राम। महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना वाढदिवशी अनेकांनी शुभेच्छा दिल्यात। दिवस यासोबतच अब की बार 400 पार मोदींचा संकल्पना पूर्ण होण्याकरिता हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने अमरावती शहरातील अगदी शेवटच्या टोकावर छती तलाव परिसराच्या समोरच हनुमानगढी या ठिकाणी भव्य प्रमाणात 501 दाम्पत्यांच्या वतीने महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहेत। याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांचा वाढदिवस सुद्धा साजरा होत आहे। आपण बघत आहात शेकडोंची संख्या या ठिकाणी दाखल झालेली आहे, भाविक सुद्धा दाखल झालेले आहेत। आनंदाचं वातावरण आणि 501 जोडप्यांनी महायज्ञ आता पूर्ण केलेलं आहे। जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी। आज यहाँ पे हनुमानगढ़ी परिवार की ओर से, हनुमानगढ़ी चैरिटेबल ट्रस्ट की ओर से, अमरावती की ओर से नवनीत भाभी राणा इनके प्रचार समर्थन में यहाँ पब्लिक सैकड़ों की तादाद में उपलब्ध है, मौजूद है। यहाँ पे 551 जोड़ों का होम यज्ञ कराया गया है, जिसकी प्रक्रिया शुरुआत सुबह 8 बजे से शुरू है और अभी भी होम प्रक्रिया शुरू है और अभी 2 घंटे करीबन ये चलेगा। और उसके बाद में यहाँ पे आए हुए भक्तों के लिए भोजन की व्यवस्था की गई है। हम सभी नवनीत भाभी के राणा के लिए, हम जितने भी यहाँ पे सहयोगी है, ये सब पूरी जोरों शोरों से ताकत लगा के उनको जिताने के लिए प्रयत्न कर रहे हैं। और हम सभी भक्तों से, अमरावती शहरवासियों से नम्र विनती करते हैं कि नवनीत भाभी के लिए आप भी जो सहयोग हो सके दीजिए। मतदान के दिन मतदान करने जाइए और ज़्यादा से ज़्यादा लोगों को मतदान करने के लिए प्रेरित करिए। आए हुए सभी भक्तों का मैं हनुमानगढ़ी चैरिटेबल ट्रस्ट की ओर से आभार व्यक्त प्रकट करता हूँ। धन्यवाद। जय श्री राम। आज हमारी लोकप्रिय सांसद नवनीत राणा को सबसे पहले मैं जन्मदिन की बधाई देती हूँ। हम लोगों ने नवनीत भाभी को, हनुमानगढ़ी परिवार ने, सबने आज हम लोग इतने अच्छे प्रयास कर रहे हैं कि नवनीत भाभी ही आगे आएगी और नवनीत भाभी को जिताने का प्रयास हम लोग सब गुट मिलके कर रहे हैं। आएगा भाई आएगा, नवनीत भाभी का कमल ही आएगा। हनुमानगढ़ी पे
अभी शिव पुराण हुआ था। आज बड़ा 501 जोड़ों का यज्ञ हवन हो रहा है और ये हवन कमल खिलाने के लिए हमारे देश में मोदी जी की सरकार आए और अमरावती में नवनीत भाभी आए और कमल जोरदार कमल खिले, लेकिन जोरदार खिले। इस उद्देश्य से आज ये हवन यज्ञ किया गया है और हमारे यहाँ पे सब लेडीजें उत्साहित होकर खुद आई हैं, जेंट्स आए हैं कि नवनीत भाभी आना चाहिए, नवनीत भाभी ने, और हमारे अमरावती का विकास होना चाहिए। इस उद्देश्य से सब लोग एकदम उत्साहित होकर यहाँ पहुँचे हैं और हम यही अपेक्षा करते हैं कि नवनीत भाभी का, सबसे पहले नवनीत भाभी को जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं और नवनीत भाभी बहुत भारी मतों से जीतकर अमरावती की शान बढ़ाएं और पूरे देश में अमरावती का नाम ऊंचा करें। जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। अब की बार 400 पार। नमस्कार, जय श्री राम। आज बड़ा ही शुभ दिन है। आज के दिन भाजपा की स्थापना भी हुई थी और आज हमारी प्यारी नवनीत भाभी जी का जन्मदिन भी है, इसलिए उनको मैं ढेर सारी शुभकामनाएं देती हूं। और जैसे कि हम सब जानते ही हैं, भाभी और भैया हमेशा से सनातन धर्म के लिए ये बड़े बड़े आयोजन करते रहते हैं। उसी प्रकार आज भी भाभी और भैया ने ये बहुत ही अच्छा और बहुत ही बड़ा आयोजन किया है, जिससे हम सबको इतना अच्छा लाभ मिल रहा है कि हम सबके हाथों से हवन हो रहा है और ये हवन हम सबके लिए है, सबका कल्याण हो इसलिए है। और हमारा सब भाभी जी और हमारा कमल आ गया है। वैसे तो हम जीत के आ ही चुके हैं, इसमें कोई शंका ही नहीं है, लेकिन जन कल्याण के लिए भाभी और भैया जैसे हमेशा प्रयासरत रहते हैं, उन्होंने इतना अच्छा आयोजन किया है, इसलिए मैं उनकी आभारी हूँ। और हम सब उनको ये शुभकामनाएं देते हैं कि इस बार 400 पार का नंबर हम लाके ही रहेंगे। हाँ, 400 के आगे भी पहुँच जाएंगे इस बार हम। धन्यवाद। चलो, धन्यवाद। जय श्री राम। इस बार हमने अखंड रामायण का पाठ रखे थे। ये आज जो है इतनी पब्लिक, उसका हवन हो रहा है और हमारी भाभी ने जो जनता के लिए सेवा करे हैं, उसका तो हम बहुत सह दिल से धन्यवाद करते हैं भाभी का। और आज भाभी का जन्मदिन भी है और आज जो जनता के प्रेम में भाभी बसी हुई है और भाभी ने जनता के लिए बहुत कुछ किए हैं। आज भाभी के घर पे सारी जनता जाती है और भाभी की सब जनता की सब समस्या भाभी भैया समझते हैं। तो आज जो पब्लिक दिख रही है, ये भाभी के प्रेम और स्नेह की पब्लिक है। जय श्री राम। जय श्री राम। हाँ, जय श्री राम। जुगल ओझा फ्रॉम दिल्ली। भाभी जी को आज जन्मदिन के बहुत बहुत शुभकामनाएं भी है और बीजेपी का कार्यकर्ता होने के नाते आज बीजेपी का स्थापना दिवस भी है। तो भाभी जी को हम शुभकामना दिल्ली में अभी देकर आई हुई है, उनके बंगले से आ रहे हैं देकर। और भाभी जी ने भी हमारी सारी बातें मानी है और संसार में एक सबसे बड़ा कार्य ये हुआ है कि मोदी जी की बात संसार सुनता है, लेकिन आज एक सामान्य कार्यकर्ता जुगल ओझा की बात मोदी जी ने सुने है। और 400 पार का नारा ये मैंने मोदी जी को दिल्ली में देकर आया हूँ, तो ये मोदी जी ने उसका भी करे। अयोध्या जाने के लिए ट्रेन शुरुआत करने का अपन ने दिए हुए है, वो भी इसके अंदर मोदी जी ने मान्य करे और ट्रेन भी शुरू है। और सबको शुभकामना देते हुए आज का यज्ञ सफल हुआ, उसकी भी भाभी जी को सबको शुभकामना। और 400 पार और 500 के आसपास ये हमारा पूरी आस है। धन्यवाद। जय श्री राम। आज जैसा कि भाभी जी का हैप्पी बर्थडे है, तो मैं भाभी जी को हैप्पी बर्थडे बोलना चाहता हूँ। और कैसा कि भाभी जी के जन्मदिन के उपलक्ष्य में जो यहाँ पर जो कार्यक्रम जो आयोजित किया है हनुमानगढ़ी ट्रस्ट ने, उनका मैं आभार मानता हूँ बोला उसके अंदर। जय श्री राम। आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि आपल्या ज्या भाजपचे उमेदवार आहेत त्यांचाच सुद्धा आज वाढदिवस आहे, त्यामुळं मी त्यांना पण शुभेच्छा देतो आणि यावेळेस ह्या प्रचंड बहुमतानं निवडून येतील अशी पण आशा आहे। आणि जे मोदीजींनी जे संकल्पना केली आहे 400 पार, हा 400 पार नाही होणार आहे, 450च्या वरती जाणार आहे, एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो। जय हिंद, जय श्रीराम। आजचा दिवस हा खूप छान दिवस आहे। बीजेपीची स्थापनाही या दिवशी झालेली आहे आणि योगायोगाने आजच्या दिवशी भाभीजीचा वाढदिवसही आलेला आहे आणि हा 551 जोडप्यांचा महायज्ञाचा कार्यक्रमही आज इथे यशस्वीपणे पार पडलेला आहे। बस एवढंच बोलतो आणि भाभीजींना शुभकामना देतो। जय श्रीराम। जय जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। आज 6 अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस और हमारे लोकप्रिय खासदार नवनीत जी राणा इनके जन्मदिन के निमित्त हनुमान चालीसा चैरिटेबल ट्रस्ट की ओर से 501 जोड़ों का महायज्ञ हनुमानगढ़ी छती तालाब के पीछे यहाँ रखा गया था।
जिसके अंदर 501 जोड़ों ने महायज्ञ किया है। पहला टप्पा 250 का हो चुका है, दूसरा टप्पा 250 का होने वाला है। हमारे लोकप्रिय खासदार नवनीत जी राणा, ये आने वाले जो मोदी जी का प्रधानमंत्री मोदी जी का हमारा संकल्प है अब की बार 400 के पार, उसमें पूरे 400 खासदारों में से सबसे ज़्यादा मतों से चुनकर आए, ऐसी हमारी सभी की इच्छा होते हुए उनका इसीलिए हमने महायज्ञ यहाँ रखा हुआ है। और जो भी हमारे हनुमान चालीसा चैरिटेबल ट्रस्ट के कार्यकर्ता ये रात दिन हमारे यहाँ लगे हुए थे, जो 501 महायज्ञ के अंदर 501 जोड़ीदारों के अंदर जिन्होंने पूरे जिले से यहाँ पर सभी महायज्ञ में बैठने वाले जोड़े आए हुए हैं, जिनकी हमने यहाँ व्यवस्था की थी। एक पहला टप्पा हमारा हो चुका है, अभी 12 बजे के बाद हमने उनके सबकी भोजन की व्यवस्था वगैरह भी यहाँ की हुई है। उस तरीके से हमारा प्रोग्राम था, जो अभी थोड़ी ही देर में यहाँ पे खासदार नवनीत जी राणा और आमदार रविबाबू राणा भी आने वाले हैं, जिनके हाथ से एक महाआरती हम यहाँ पे करने वाले हैं हनुमान जी की, हनुमानगढ़ी आज 6 अप्रैल भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस भी है और दुग्ध शर्करा योग ये कि हमारी सभी की चहेती हमारी खासदार माननीय सौ नवनीत रवि जी राणा, इनका भी आज जन्म दिवस है। तो ये दोनों दुग्ध शर्करा योग मनाने हेतु हम सब लोग यहाँ हनुमानगढ़ी में यज्ञ करने के लिए संकल्प लिया है। और जैसा कि हमारे भाई आपको वीरेंद्र जी ने बताया कि तकरीबन 500 लोगों का हमने यज्ञ की आहुति देने का संकल्प लिया था। प्रथम चरण में 251 यज्ञ की हमारी आहुति पूर्ण हो चुकी है। कुछ ही देर में हमारे माननीय आमदार रविबाबू राणा, माननीय खासदार नवनीत जी रवि राणा, इनके हस्ते महाआरती होगी और महाआरती के पास सबके लिए भोजन की भी व्यवस्था की गई है। सबसे पहले मैं सभी हनुमान चालीसा चैरिटेबल ट्रस्ट के जितने भी हमारी सबसे पहली महिला शक्ति है, मातृशक्ति है, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ कि इतने सवेरे उन्होंने हमारे आह्वान पर बहुत जल्द उन्होंने अपना समय यहाँ पे लेके आए और विधिवत निर्विघ्न पूरा संकल्प दोहराते हुए यज्ञ की आहुति दी। मैं इन सभी को धन्यवाद देता हूँ, हमारे जितने भी कार्यकर्ता हैं उन सबको भी धन्यवाद देता हूँ। हमारे साथ हमारे मित्र सतीश जी मंत्री से लेके हर व्यक्ति, यानी मैं अगर नाम लेते रहूँ तो काफ़ी समय निकल जाएगा। पुनश्च एक बार आप सबका मैं अभिनंदन करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। जय श्री राम, जय श्री राम। मैं मेघा भारती, भारतीय जनता पार्टी की जिला सचिव हूँ। यहाँ पे हमने सुबह दरियापुर में मतलब ढोकने हॉल के सामने भारतीय जनता पार्टी स्थापना दिन अच्छा किया, अच्छा मनाया। और बाद में हमारी जो रणरागिनी है, शेरनी है अमरावती की, हमारी सम्माननीय उम्मीदवार नवनीताई राणा, इनका आज बर्थडे है, जन्मदिन है। तो इस अवसर पर हमने मतलब हनुमान चालीसा ये ट्रस्ट ने यहाँ पे 501 जोड़ पे का होम हवन यहाँ पे उसकी वो ये की है। तो यहाँ पे होम हवन चालू है। नवनीत राणा जी को इस माध्यम से बहुत सारी शुभकामनाएं, सब महिलाओं के तरफ से शुभकामनाएं। सब महिलाएं यहाँ पे ज़्यादातर महिलाएं आई है कि नवनीत राणा जी को हमारी बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं उनके साथ है और वो ये चुनाव में बहुत अच्छे वोटों से चुन के आने वाली है। तो हम सब के तरफ से हम भाभी जी को बहुत बहुत बधाई देते हैं। जय श्री राम, जय श्री राम। आज अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने नवनीताई राणा यांच्या वाढदिवसानिमित्त होम हवन यज्ञ आयोजित केलेला आहे। त्याकरता आम्ही आज दर्यापूर येथून मी रवींद्र ढोकणे, भाजपा शहर अध्यक्ष, महिला आघाडी तसेच पुरुष आघाडीचे सर्व कार्यकर्ता आज इथं उपस्थित आहेत। आज भाजपाचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्तानं आणि आपल्या लोकप्रिय खासदार नवनीताई राणा ह्या जास्तीत जास्त मतानं 2 लाख मताच्या वरती आघाडी घेऊन अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून याव्या याकरता आज
आपल्या या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहो। आणि त्याच्याकरता आणि आपल्या देशामध्ये आदरणीय मोदीजी यांचे सरकार 400 सीटाच्या वरते 400 पार करून निवडून याव्या याकरता आज इथं हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने जो होम हवन यज्ञ केला आहे त्यानिमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि आज इथं जो हा एक चांगला एक उपक्रम या ट्रस्टने राबवला त्याबद्दल ट्रस्टला खूप खूप धन्यवाद देतो। सर्वप्रथम भाजपा स्थापना दिवस यामुळे सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व नवनीतताई राणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। या दोन्ही योगमुळे आज जो महायज्ञ करण्यात आलेला आहे व 501 जोडपे आज इथं आलेले आहे यांना सुद्धा सर्वांना मनापासून धन्यवाद व भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। मी सुषमा शरद पाचडे दर्यापूर ग्रामीण महिला अध्यक्ष नवनीत राणा ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अब की बार 400 के पार हा नारा कायम राहणार आहे आणि नवनीत राणा त्यामध्ये एक राहतील। नवनीत ताईंना निवडून येण्यासाठी हार्दिक शुभकामना देते। धन्यवाद। मी वनिता तंत्रपाडे युवा स्वाभिमान पार्टी भाभींना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्या नंदाकडून YSP कडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला यश तर आहेच। अब की बार 400 बार। अभी थे शॉर्ट नको दाखवलं। जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, भारत माता की जय। अब की बार 400 बार, अब की बार 400 बार, अब की बार 400 बार। नवनीत भाभी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवनीत भाभी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। खिलेगा भाई खिलेगा, खिलेगा भाई खिलेगा, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। नवनीत भाभी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवनीत भाभी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अब की बार 400 बार, अब की बार 400 बार, अब की बार 400 बार, अब की बार 400 बार। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। महिलांनी मोदींचे फलक दाखवून नवनीत राणांच्या विजयी होण्याच्या घोषणा दिल्यात। जय श्री राम, जय हनुमानगढ़ी नरेश की जय, पवन पुत्र हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम। बोलो सिया रामचंद्र की जय, बोलो पवन सुत हनुमान की जय श्री राम। मोदी जी के लंबे आयु के लिए अपन एक बार और डालो। हाँ? जय जय श्री राम, जय श्री राम। शक्ति दे भगवान, बहुत देश की और सेवा करें। नवनीत भाभी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अब की बार 400 बार, अब की बार 400 बार, जय जय श्री राम, जय जय श्री राम। महिला शक्ति का एक ही नारा, चुन के लाए नवनीत राणा। देश के प्रधानमंत्री कैसे हो? नरेंद्र मोदी जैसे हो, अमरावती की सांसद कैसी हो? नवनीत राणा जैसी हो। देश के प्रधानमंत्री कैसे हो? नरेंद्र मोदी जैसे हो। अमरावती की सांसद कैसी हो? नवनीत राणा जैसी हो। नवनीत राणा यांना वाढदिवसानिमित्त बोंडे दाम्पत्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात। डॉक्टर साहेब तो जवळ आहे
सदा विजयी भव, सदा सौभाग्यवती भव, सदा यशस्वी भव, असा बोंडे यांनी भाषणातून आशीर्वाद दिला. समान नागरी कायदा आणायचा आहे, याकरिता नरेंद्र मोदी पंतप्रधान आवश्यक असल्याचे बोंडे आपल्या भाषणातून म्हणालेत. आज हनुमानगडीच्या पवित्र ठिकाणी आपल्या आवडत्या खासदार नवनीतजी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपला आवडता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त होत असलेल्या अखंड रामायण आणि या अखंड रामायण आणि हवनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, हे पहा, आपल्याला सगळ्यांना नवनीतजी राणा यांना आशीर्वाद द्यायचे आहे आणि ईश्वराकडे मागायचं आहे. जेव्हा कोणाचा वाढदिवस असते तेव्हा आपण काय म्हणतो? आपण सगळेजण एका आवाजात म्हणायचं आहे, सदा विजयी भव, सदा विजयी भव, सदा यशस्वी भव, सदा यशस्वी भव, दीर्घायुषी भव, दीर्घायुषी भव, अखंड सौभाग्यवती भव. त्याच्यातला एक शब्द कापला मी, कारण का तो भारतात अलाव नाहीये. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, कारण भारतात अलाव नाहीये आणि आपल्याला तो अलाव करायचाही नाहीये. त्याच्यासाठी समान नागरी कायदा आणायचा आहे. आणायचा आहे का नाही? नाही तर आपले दोन आणि त्याच्यामुळे समान नागरी कायदा आणायचा आहे. त्याच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आवश्यक आहे या भारत मातेसाठी, तुमच्या सारख्या सगळ्या मातांसाठी, गो मातेसाठी. जिथे जिथे मातृशक्ती आहे त्या मातृशक्तीचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री कोण आवश्यक आहे? कोण आवश्यक आहे? मग आता भाभी म्हणत होत्या, नवनीतजी म्हणत होत्या, मी भाभी म्हणणं चांगलं वाटत नाही, कारण ते सून आहे. सून आहे, लहान बहीण आहे. आमची जशी संगीता आहे, माधुरी आहे, त्याप्रमाणे नवनीत आहे. तर आज सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्या म्हणत होत्या की लग्नाची तीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तानाजी मालसुरे पत्रिका घेऊन गेले होते. आठवते तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पत्रिका घेऊन गेले होते, पण पत्रिका आपल्या खिशामध्ये होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शिवबा, हा समोर दिसतो तो कोंढाणा आहे आणि या कोंढाण्यावर हिरवा ध्वज फडकतो आहे आणि तो हिरवा ध्वज माझ्या डोळ्यामध्ये खुपतो आहे. तानाजीनं सांगितलं की मी सर करतो तो कोंढाणा. मग महासाहेबांना आठवलं की हा तर पत्रिका घेऊन आला. जिजाऊ महासाहेबांना आठवलं, त्याने सांगितलं की अरे रायबाचं लग्न आहे, तू लग्न आटपून जा. तानाजीने सांगितलं आधी लग्न कोंढाण्याचं. आधी लग्न कोणाचं? मग लग्न रायबाचं. तर आता आधी लग्न कोंढाण्याचं. पहिलं आपलं मतदान कमळाला करणं हे 5 वर्षातलं महत्वाचं कर्तव्य आहे. दोस्त तुम्ही नाही, आज इथं 500 लोक आलेले आहेत, 500 जोडपे आलेले, त्यांच्या सोबतचे लोक आलेले आहेत. आज तुम्ही या यज्ञामधून शक्ती घ्या. यज्ञ कशासाठी करतात? राजा यज्ञ कशासाठी करत होते? शक्ती घेण्याकरता. ही शक्ती घ्या आणि आजपासून किमान 500 घरी हा संदेश पोहोचवा. 500 घरी म्हटलं तर इथे 2500 लोकांपर्यंत हा संदेश जाईल. सुरू आहे आणि इथे जवळपास 501 जोड्या पूर्ण आहुती देण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी बसलेले आहे. सकाळपासून 7 वाजतापासून हे काम सुरू आहे
अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण इथलं झालेलं आहे। आणि आज महत्त्वाचं म्हणजे नवनीतजी राणा यांचा वाढदिवस आहे, तर त्याच्यामुळे या वाढदिवसाला पण मी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते। त्यांच्या हातून असेच चांगले कार्य सतत होत राहो आणि त्या करतही आहे, तर त्यामुळे या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळणारच आहे। आणि हे जे यज्ञ आणि रामायण इथे सुरू आहे याच्यामुळे सुद्धा हा पूर्ण परिसर भारावून गेलेला आहे। तर सगळे यज्ञ करणारे जे जोडपे आता बरेचसे ओळखीचे ते भेटलेले आहे, सगळ्यांच्या भावना आनंदाच्या आहे। या सगळ्या शुभेच्छा नवनीत जींना भेटतात आहे। अशा सुंदर वाढदिवस या ठिकाणी होत आहे, त्याबद्दल परत एकदा मी शुभेच्छा देते। भाजपाचा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस योगायोग आहे। नामांकन अर्ज मी सकाळी हनुमानगढी येथे आणला होता आणि योगायोग म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल माझ्या बाजूने दिला। भाजप हा परिवर्तनशील आणि लोकांच्या देशाच्या उन्नतीकरिता काम करणारा पक्ष आहे, असं मनोगत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं। पवनसुत हनुमान की आदरणीय मंचवर उपस्थित आमचे सगळे मान्यवर, पण त्याच्या अगोदर जे सकाळपासून जे सगळे लोक आहुती देण्यासाठी हवनमध्ये बसलेल्या सगळ्यांना इथूनच नमस्कार करते आणि सगळ्यांचं दर्शन घेते। आणि आमचे जे पंडितजी आहे, जे गेल्या काही तासापासून अखंड जे इथे रामायण सुरू आहे, त्यांना सुद्धा त्यांचेही आशीर्वाद घेते। आणि सगळे कपल, सगळे माझे मोठे भाऊ, वहिनी, ताई, काकू जेवढेही इथे उपस्थित आहे, सगळ्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आपल्या सगळ्यांचं करते। खूप कमी लोकांचे नशिबात असे ठिकाणी, हनुमानगढीचे ठिकाणी असं पद्धतीच्या प्रकाराचं प्रसाद भेटते की आपल्याला स्वतः निमंत्रण आहे देवाचं की आपण हे आहुतीमध्ये आपलं योगदान द्या, आपला वेळ द्या, कारण जीवनामध्ये आपण सगळे व्यस्त आहे, कोणीही खाली नाही आहे। सकाळ ते उठल्यापासून ते रात्री शेतकरी असो, शेतमजदूर असो की एक व्यक्ती शिकणारा जे युवक आहे तोही सुद्धा बिझी आहे, हाऊस वाईफ आहे, ती सकाळ ते रात्रीपर्यंत बिझी आहे। पण मला असं वाटतं त्या बिझी काळामध्ये जर देवानी तुम्हाला निमंत्रण दिलं आहे आणि त्याच्यासाठी हा नशीबच घेऊन यावं लागते आणि या हवनमध्ये बसण्याचा योग्य आपल्या नशिबाला आपल्याला लाभलेला आहे, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मनापूर्वक अभिनंदन करते। आमचे आदरणीय बोंडे साहेब आणि राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते, आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते आणि आमची वहिनी सुद्धा, बोंडे वहिनी सुद्धा इथे उपस्थित आहे। आपले सगळ्यांचे भाऊ, मला फक्त सोडून रवीजी आणि आमचे मंगेश भाऊ आणि सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे, आमचे शहर अध्यक्ष दर्यापूरचे ते सुद्धा इथे उपस्थित आहे, शहरचे कार्यकारिणी सुद्धा इथे उपस्थित आहे, दर्यापूरचे वेगळे वेगळे गावाची सगळी महिला मंडळी, सगळे जोडपे इथे आलेले आहेत, त्यांच्या मनापासून मी स्वागत करते। भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे, त्याच्या आता आम्ही ऑफिसमध्ये जाऊन स्थापना दिवसाचा झेंडा आम्ही सगळ्यांनी होस्ट केला आणि तिथे जे 1980 इफ आय एम नॉट रॉंग 1980ला जेव्हा सुरुवात भारतीय जनता पार्टीची स्थापना दिवस सुरुवात झालं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत जे संघर्ष केला त्याच्यासाठी सगळे योगदान ज्यांचं आहे त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद केला, कारण की 2 पासनं मेजॉरिटीमध्ये राज्य देशामध्ये येणं हा एवढा सोपं नव्हता, पण ते प्रवास करिता जेवढेही मतदारांनी ज्यांनी विश्वास ठेवला की भारतीय जनता पार्टी हा एकमेव अशी पार्टी आहे जे लोकांमध्ये परिवर्तन आणि देशाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी काम करू शकते, ते दिवस आज आम्ही साजरा केला। आणि त्याच्याच सोबत आज माझं सौभाग्य आहे की माझं वाढदिवस सुद्धा एवढे मोठे प्रमाणात प्रत्येक ठिकाणी साजरा होतो आहे आणि आपण सगळे इथे मला वाढदिवसाची शुभेच्छा देण्याकरिता इथे आले। आणि जे हवन आज आपण करतो आहे, जे देशाचे प्रधानमंत्रीजीचं स्वप्न आहे की अब की बार, ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळे या हवनमध्ये बसून आपलं योगदान दिलं, आयुष्यात बसले, त्याच्यासाठी आपल्या सुद्धा मनापासून आपण म्हणतो की मत आपल्याला 26 तारखेला खूप सारे लग्न आहे रवीजी, आणि त्या दिवशी पोलिंग असल्यानंतर महिलांची एकदा मानसिकता तयार झाली, परिवाराची तयारी झाली की मग ते सरळ ती ट्रेन लग्नालाच जाऊन पोहोचते, मधात कुठेच थांबत नाही। तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करन, देशाचे प्रधानमंत्री इमानदारीने काम करत आहे,
तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. किती महत्वाचं लग्न, किती महत्वाचं कार्य जरी असला, पण 1 तास देऊन आपलं मत, आपले परिवारांचं मत, आपल्या नातेवाईकांचं मत, आपल्या शेजाऱ्यांचं मत पडलं की नाही पडलं त्याची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण 500 वर्ष जर असे देशाचे प्रधानमंत्री आले नसते तर राम मंदिर झालं नसता. आणि त्याच्यामध्ये जर योगदान द्यायचं असेल, त्याच्यात जर योगदान द्यायचं असेल तर नक्की हे काळजी आपल्यालाच घ्यावं लागेल. जो राम को लाए हैं हम जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. आणि त्याच्यासाठी आपण त्या कार्यामध्ये बरेचसे कारसेवकांचा जीव सुद्धा त्या मंदिराकरिता गेलेला आहे. ते फक्त आपण आठवून ठेवा की आपले नशिबात एवढा मोठा योगदान नव्हता, पण ज्यांनी राम मंदिर आणि राम भगवंताला त्या मंदिरात त्या ठिकाणी विराजमान केलं, त्याच्यासाठी आपला 1 दिवस हा देणं कर्तव्य मानते. कारण की देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि देशाचं जो एक निष्ठानी देशाच्या विकासासाठी काम करत आहे त्याच्यासाठी आपला 1 दिवस हा माझा कर्तव्य म्हणून नवनीत राणा नाही, ज्यांनी राम भगवंताला आपल्या ठिकाणी विराजमान केलं त्याच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला योगदान द्यायचं आहे. फक्त तेवढंच लक्ष देऊन मी नरेंद्र मोदी, मी माझा कमळ हा विचार करून त्या मतदान बूथवर जायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांची काळजी घेणं कर्तव्य आपलं आहे की 12चे पहिले सगळं मतदान कंप्लीट झालं पाहिजे. देशांनी एक आंधी पाहिलेली आहे 2014 आणि 19 मध्ये. ही सुनामी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या भक्तांची मी आपल्याला विनंती करेन की सुनामी आणण्याचं सगळ्यात मोठं कारण हा यावेळी आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर कर्तव्य म्हणून आहे. म्हणून आपल्याला विनंती करते आणि जेवढेही लोक मला शुभेच्छा देण्याकरिता इथे आलेले आहे, मला खूप काही नको आहे तुमच्याकडनं. मी तुमच्यासारखी एक सामान्य महिला आहे. मलाही 2 मुलं आहे, त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागते. घर परिवार सोडून जेव्हा बाहेर निघते तर मलाही वाटते की घरात राहणारा जो परिवार आहे त्याच्यापेक्षा मोठा परिवार ज्यांचं मी प्रतिनिधित्व त्या पार्लमेंटमध्ये करते त्यांच्याकरिता माझं कर्तव्य मला जास्त शिकवते की त्यांच्यासाठी मी वेळ दिला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपले सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास जे 2019 मध्ये तुम्ही आपण सगळ्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादची थाप म्हणून दिलं, मी परत तुम्हाला विनंती करेन की मी लढणारी महिला आहे, मी डरणारी नाही आहे. म्हणून आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहून आपण एकच परिवार आहे, एकजूट आहे हे दाखवण्यासाठी मोदीजींना सगळ्यात जास्त मत पूर्ण विदर्भातून, अमरावतीवरनं भेटले पाहिजे. त्याच्याकरिता आपले साथची मला खूप आवश्यक है. मैंने बूंद बूंद से सागर बनाया है और वो बूंद आपके ही रूप में, आपके एक मत से मैं वो सागर बनाने निकली हूँ. आप लोग साथ देंगे इतनी विनंती मैं आप लोगों को करती हूँ. आपकी बात और अमरावती में क्या खिलेगा. आणि हनुमान गडीचं, हनुमंताचा एवढा मोठा आशीर्वाद आहे. देवानी स्वतः विराजमान होऊन ज्या दिवशी मी नामांकन भरलं त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं, आज भारतीय जनता पार्टीचं मी सकाळीच ज्या दिवशी नामांकन भरायचं होतं त्या दिवशीच मी इथे येऊन हनुमान चालीसा पठण करून आणि दर्शन घेऊन फॉर्म हनुमान गडीचे हनुमंताचे चरणी अर्पित केला आणि मग जाऊन मी कुठे नामांकन भरायला गेली. म्हणते ना भगवान को अपनी उपस्थिति कैसे दिखानी है, तो उपस्थिति और आशीर्वाद इसी रूप में आता है. नामांकन भरने से पहले भगवान ने कोर्ट का निर्णय लगाया जिसके लिए मैं पिछले 11 से 12 वर्ष संघर्ष कर रही थी और वो उसी दिन होता है जिस दिन में नामांकन भरना है. तो मुझे लगता है भगवान का आशीर्वाद इसी रूप में आपके साथ हमेशा सभी भक्तों के साथ रहे. बस इतने ही भगवान के चरणों में मैं प्रार्थना करूंगी और आप सभी का प्रेम और आशीर्वाद मेरे साथ है. बस इतना ही विश्वास रखती हूँ. बोंडे साहेब आपला आणि आमच्या वहिनीचा रवीजी, आपण ज्या पद्धतीने स्ट्रॉंगपणे एक महिलाच्या पाठीशी उभे होते. नवनीत नहीं तू करू शकते, नहीं तो महिला को पीछे खींचने के लिए बहुत सरल सी ताकत एक घूमती है कि महिलाओं के चरित्रों के बारे में बात करो तो महिला डर के घर पे बैठ जाएगी. महिला को कोर्ट और पुलिस स्टेशन तक ले आओ तो महिला डर के घर से बाहर नहीं निकलेगी. पर एक जीवन साथी किस तरीके से होना चाहिए, एक जीवन साथी का सरल उदाहरण रवि जी है कि हर मोड़ पे पीछे खड़े रहकर ये महसूस दिलाया कि तू लड़, हम तेरे साथ हैं, तू लड़, आगे बढ़, लोगों की सेवा कर.
कितने भी संकट आए उसे सामना करेंगे और आगे बढ़ेंगे। तो मैं रवी जी का भी दिल से, कारण की काय असतात खूप वेळ परिवार म्हणून आपण दुर्लक्ष करतो की आपण आपल्या परिवारांचं महत्त्व कळत नाही आपल्याला, आपल्या परिवारांचं योगदान आपल्या पाठीशी आपण कधी त्याला इम्पॉर्टन्स देत नाही। पण रवीजींचं सपोर्टमुळे, नाहीतर एक बाई म्हणून मी कधीच खचली असती, पण मला खचू ना देण्याचं कारण आणि मी या मैदानात दटून राहण्याचं कारण एकमेव कारण आहे तो रवीजी राणा। खूप धन्यवाद। सगळे या ठिकाणी भावी भक्त आलेले आहे आणि हवनमध्ये ज्या श्रद्धेने ज्या भावनांनी आपण बसून सकाळपासून इथे आहुती देऊन खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी, विश्वासाठी, शांतीसाठी प्रार्थना करताय, त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद। आणि या ठिकाणी या धार्मिक स्थळी हनुमानगडी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित राहिले। या ठिकाणी आमच्या बहिणी सुद्धा वसुताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या, याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद करतो की ते या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि या ठिकाणी 1 महिन्यापासून या हनुमानगडीमध्ये अखंड रामायण पाठ चालू आहे। महाराजांचं मी खरंच या ठिकाणी धन्यवाद देईल। आणि आज या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे। सगळे मंगेशभाऊ खोंडेपासून सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आले आहे, युवासेना पार्टीचे आले आहे। आणि विशेष म्हणजे मला असं वाटते की जेव्हा नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं हनुमान चालीसा प्रकरणामध्ये, त्यानंतर पहिली हनुमान जयंती जी आली ती 6 एप्रिलला आली होती, तेव्हा नवनीत राणाचा वाढदिवस होता। म्हणजे देवाची कृपा पहा की पहिला हनुमान चालीसा वाचल्यानंतर 6 एप्रिलला यांचा वाढदिवस आला आणि त्याच दिवशी बजरंगबलीची जयंती सुद्धा आपण साजरी केली। आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आहे। आणि योगायोग पहा, म्हणजे बजरंगबलीची कृपा की सकाळी 6 वाजता आम्ही या ठिकाणी नामांकन भराचा डॉक्टर साहेब फॉर्म ठेवला, बजरंगबलीच्या पायावर ठेवला, तिथे हनुमानचं पठण केलं आणि फॉर्म भरायच्या आधीच 11 वाजता नवनीत राणांच्या फेवरने रिझल्ट आला। म्हणजे किती साक्षात हनुमानगडी हे तीर्थक्षेत्र एक अद्भुत शक्ती आहे। आणि मला असं वाटतं या शक्तीतून, या हवनच्या माध्यमातून आपल्या पण जीवनामध्ये सुख शांती, आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आमचे हनुमानगडी नरेश पूर्ण करो।